तोंडावर आलेली आहे आणि इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या प्रदूषणासाठी तुम्ही काही उपाययोजना केलेल्या आहेत? आता आपल्याकडे 8 जुलैला श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान आहे. तर या विषयासंदर्भात आळंदी नगर परिषदच्या वतीने मागील 6 महिन्यापासून आम्ही प्रयत्न करतोय की इंद्रायणी नदी स्वच्छ झाली पाहिजे. दर एकादशीला आम्ही स्वच्छता मोहीम ही त्या अनुषंगाने राबवलेली आहे. परंतु आळंदीमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच इंद्रायणी नदी प्रदूषित झाल्याचं आपणाला दिसतं. अगदी कुदळवाडीपासून ते पिंपरी चिंचवड किंवा वाटेतील ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांचंही सांडपाणी त्या ठिकाणी थेट मिसळताना दिसतं. तर या अनुषंगाने मला एवढं सांगायचं आहे की ज्यावेळेस नदी आळंदीमध्ये प्रवेश करते तर आळंदी नगर परिषद हद्दीमध्ये आमचं STP आहे. 2 MLD पाणी आम्ही त्याच्यावरती ट्रीटमेंट करतो. नवीन 4 MLD प्रकल्पाचं त्या ठिकाणी काम चालू आहे. परंतु भाविक ज्या ठिकाणी अंघोळ करतात आळंदीमध्ये ते पूर्वीच नदी प्रदूषित झाली असल्यामुळं त्याच्यावरती नियंत्रण किंवा प्रक्रिया जी आहे ते वरच्या भागामध्ये होणं गरजेचं आहे. फक्त वारकऱ्यांनी तोंडात पाणी घ्यायचं या पाण्यात उतरायचं की नाही, त्याची काय तुम्ही उपाययोजना केलेली आहे? आता यामध्ये जर पुरेसा पाऊस नाही पडला तर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सूचना दिलेत. पाटबंधारे विभागामार्फत 4 तारखेपर्यंत शुद्ध पाणी हे नदीमध्ये सोडलं जाणार आहे, जेणेकरून नदीमधील जी घाण आहे ते पुढे वाहून जाईल आणि वारकऱ्यांना स्नानासाठी शुद्ध पाणी मिळेल अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे.